लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज. जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराची घोषणा केली जाईल. प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ताकदीने आणि हिमतीने ही निवडणूक लढवणार आहे. सध्या तरी आमचा एकला चलोराचा नारा आहे, पण भविष्यामध्ये जर समविचारी पक्ष सोबत येत असतील तर त्यांच्यासोबत जायची तयारी आहे. परंतु आज आणि आताच्या तारखेला आम्ही स्वतःच्या हिमतीवरच निवडणूक लढवायचं ठरवतोय. सध्या आमचे 10 उमेदवार फायनल आहेत. अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. ही संख्या वाढू शकते. आपण पाहिलं असेल की आजपर्यंत जे काही परभणी शहरामध्ये आपल्याला राजकीय पक्ष दिसत आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, हे सगळे आळीपाळीनं परभणी महानगरपालिकेवर सत्ता भोगलेले पक्ष आहेत. यांनी प्रत्येकाने परभणी शहर महानगरपालिका कशी लुटली जाईल आणि कशी संपवली जाईल यासाठीच प्रयत्न केलाय. आज परिस्थिती अशी आहे की दुकानदार तोच आहे, दुकान तेच आहे, फक्त दुकानाची पाटी बदलली आहे. म्हणजे त्यांचा राजकीय पक्ष बदललाय पण व्यक्ती तेच आहे, त्यांची विचारसरणी तीच आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही एका वेगळ्या दुकानाच्या नावाने लुटमार केली, उद्या दुसऱ्या दुकानाच्या नावाने लुटमार करणार. पण परभणी शहर महानगरपालिका लुटमार करण्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि आपापल्या पद्धतीनं विकासाच्या गप्पा करून निवडणूक लढवायचा प्रयत्न करतायत. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला जाणार आहे, आम्हाला माहिती आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक आणि जनतेची सेवा करणारे उमेदवार पुढे आणतोय. आम्हाला विश्वास आहे की यावेळेला आम्ही परभणी शहर महानगरपालिकेमध्ये आमचे चांगल्या प्रकारे नगरसेवक निवडून आणू. आणि युतीबाबत अजून काही निर्णय नाहीये, परंतु आताच्या तारखेपर्यंत आम्ही स्वतःच्या बळावर निवडणूक लढवतो. निवडणूक मुळात विकासाच्या मुद्द्यावर आहे, कारण की आपण पाहिलंय की आम्ही सत्तेत नसताना किंवा परभणी शहर महानगरपालिकेमध्ये आमचा एकही नगरसेवक नसताना आम्ही जे कचरा डेपोचा प्रश्न होता धारोडचा, तो आम्ही ग्रीन ट्रिब्युनल मध्ये केस करून तो प्रश्न मार्गी लावलाय. आणि दरवर्षी जोपर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक होऊन नाले सफाईवर आंदोलन करत नाही, तोपर्यंत परभणी शहर महानगरपालिकेने मागच्या 10 वर्षामध्ये स्वतःहून एकदाही नाले सफाई केली नाही. काल आपण पाहिलं असेल 3-3, 4-4 महिन्यापासून परभणीमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडले होते. परभणी शहर ग्रामपंचायत असं महानगरपालिकेचं आम्ही नामकरण केल्यानंतर 24 तासामध्ये परभणीमधल्या खड्ड्यागाड्या सुरू झाल्या आणि ते कचरा उचलणं सुरू झालं. याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न माननीय नामदार पालकमंत्री महोदयांनी केला. त्यांनी रात्री एक व्हिडिओ जारी केला की आयुक्तांना सांगितलं की तुम्ही कचरा उचला 2 दिवसाच्या आत. परंतु जर तुमच्या फोनवर आयुक्तांनी कचरा उचलला असता तर मागच्या 3 महिन्यापासून जो परभणी शहरामध्ये कचरा तुंबलेला होता तो का नाही उचलला गेला. एकंदरीमध्ये तू रटल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. रस्त्यावर उतरायचं नाही, आंदोलन करायचं नाही, जनतेचे प्रश्न हाताळायचे नाही, एसी मध्ये बसून काहीतरी व्हिडिओ बनवायचे आणि श्रेय घ्यायचंय. या सगळ्या गोष्टीला परभणीकर जनता हुशार आहे, त्यांना कळतं काय चाललंय ते. आणि विकास आणि विकासच घेऊन आम्ही निवडणूक लढवणार.